बातमी छत्तीस जिल्ह्यांची। पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे। जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आलाय। हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। टीका करणं विरोधकांचं काम आहे, मात्र जोपर्यंत नुकसानग्रस्त भागाची आकडेवारी सरकारपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मदतीचा हातभार सरकारला लावता येत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अनिल पाटील यांनी दिली। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात तब्बल 15 तासांहून अधिक काळ धुवाधार पाऊस बरसला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। संततधारेनं रस्ते, नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 2 फुटांची वाढ झाली। आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता आहे। खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांचा पाणीसाठा पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% भरलेला आहे। खडकवासला धरण हे 94.79% गेलंय। या धरणातून शनिवारी रात्री 9 वाजता मुठा नदी पात्रात 6864 क्युसेक प्रति तास विसर्ग सुरू होता। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढला। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका बसला। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलच्या छताला गळती लागली, त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं रेल्वे मार्गालाही फटका बसला। परळी परभणी रेल्वे महामार्गावर वडगाव इथं रेल्वे पटरीखालील माती काहीशी दाबली गेली, त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली। या परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील बेळसावंगी गावाला तिनू नदीच्या पाण्याचा वेढा पडला। गावाचा त्यामुळे संपर्क तुटला। त्यानुसार काही नागरिकांना उदगीर तालुक्यातील वाढवणा इथल्या शाळेत स्थलांतरित करावं लागलं। मुंबई उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। हवामान विभागानं शहराला आज रेड अलर्ट जारी केलाय। आता एक सविस्तर बातमी बघूया। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। वैजापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून परत एकदा जोरदार पाऊस सुरू झालाय। मुसळधार पावसामुळे ढेकू नदीला पूर आला। परसोडा गावातील पुलाला पाणी लागलं, त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरलं। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिकमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस सुरू आहे। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातून 5447 क्युसेक प्रति तास इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे या रामकुंड परिसरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। बातमीपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीनं सावरत असलेल्या मराठवाड्यात पुन्हा एकदा आभाळ फाटल्यासारखा पाऊस झालेला आहे। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळालाय, तर या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आधीच अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करत असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांच्या अडचणीत या पावसामुळे आणखी भर पडली आहे। पाहूयात। मराठवाड्यावर पुन्हा अस्मानी संकट। धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा कहर। अतिवृष्टीग्रस्तांच्या अडचणीत वाढ। गेल्या आठवड्याभरापासून धुमशान घातलेल्या पावसानं गेल्या 2 दिवसात काहीशी उसंत घेतलेली। मात्र अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात पुन्हा एकदा आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळला। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून रस्ते पाण्याखाली गेले। तुळजापूर तालुका परिसरातील अरणी गावातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। या पाण्यातनं ग्रामस्थ एकमेकांच्या सहाय्यानं मार्ग काढताना दिसले। यातले काही जण पाण्यात वाहून जाऊ लागले, मात्र इतर नागरिकांनी तत्परता दाखवल्यामुळे वाहून जाणाऱ्यांचा जीव वाचलाय।
तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय. खैराट गावाजवळील ओढा सुद्धा ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामीण भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातनंच वाट काढावी लागते. तर नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशी इथे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आलं. आनंद खोले हा शेतकरी ढगफुटी सदृश पावसामुळे शेतातच अडकून पडला. जीव वाचवण्यासाठी ते झाडावर जाऊन बसले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोरीच्या साहाय्यानं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड आणि आंबी परिसरात जोरदार पाऊस कोसळला. या गावातनं वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरनं किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला याची कल्पना येते. या गावातील रस्त्यांच्या अक्षरशः नद्या झाल्या. धाराशिवच्या परंडा तालुक्याला पावसाचा सर्वात मोठा फटका बसला. इथल्या शेतकऱ्यांच्या पावसानं अतोनात नुकसान केलंय. परंडामधल्या शेळगावमधील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि या बंधाऱ्याचं पाणी गावात शिरलं. अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला पाण्याचा वेढा बसलाय. आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परता दाखवत रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं. सध्या रिधोरे ते माढा तालुका अक्कलकोट तालुक्याची रेस्क्यू टीम आलेली होती आणि आम्ही कालच्या दरनं तिथं अडकलेलो होतो घरामध्ये. त्यांनी अगदी सुखरूपपणे आम्हाला बाहेर काढलेलं आहे. लातूर जिल्ह्यात सर्वदूर धो-धो पाऊस बरसतोय. परिणामी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावच्या शिरसाट या पूरग्रस्त कुटुंबाला भेट देत सांत्वन केलं. तर काल या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केली. किराणा, सादर, सतरंजी, भांडीकुंडी असं जीवनावश्यक वस्तूंचं किट शिरसाट कुटुंबाला भेट देण्यात आलं. धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कुटुंबाला फोन करून सांत्वन केलं. एवढंच नाही तर तुम्हाला लागेल तेवढी मदत करू असं आश्वासन दिलं. त्यांनी फक्त येऊन डोळे पुसण्याचं काम केलं. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस मराठवाड्याचा दौरा केला त्यावेळेस त्यांनी प्रत्येक कुटुंबाला मदत देण्याचं काम केलं. काल आम्ही या इटकूर गावामध्ये सुद्धा जवळपास 100 कुटुंबाला या ठिकाणी अन्नधान्याचं किट दिलं होतं. आणि काल पुन्हा मी ह्या ताईंना विचारलं, फोन केला मी की ताई तुम्हाला काही मदत दिली का? त्या म्हणण्या फक्त दौरा झाला, मदत नाही. मग हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांना मी कानावर घातल्यावर त्यांनी आम्हाला तातडीनं आदेश दिले की तुम्ही तात्काळ त्यांना संसार उपयोगी साहित्य आणि अन्नधान्य त्यांच्याकडे पोच करा. नुकसानग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलंय. भरणे आज माढा तालुक्याच्या, खरं तर भरणे हे कालच माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचं गाऱ्हाणं मांडलं. या दौऱ्यामध्ये प्रशासकीय अधिकारी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे मंत्री भरणेंनी थेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून सुनावलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली होती. तुम्ही लोकांना मदत का करत नाहीत? टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलंय. माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. सगळे बसवले उंदरगाव येथे मी आलो. इथं लोकांची भावना आहे. ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब डिसेंबर सीएमने जाहीर केली, तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? अजून का केली मदत पोहोचली? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे. लोकांचा नाही सर, आता तुम्ही बरं का टेबला बसले, तुमची प्राण कुठे आता? प्राण तिथे मॅडम नाही तर तहसीलदार तहसीलदार याला गेले कुठेतरी. हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असेल फील्डवर. आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय, इथं जेवणाची सोय केलं. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा. सगळ्यांना चाऱ्याची सगळ्यांची अडचण. परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय आणि अशातच मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं
या संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. दरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. परतीच्या पावसानं विदर्भात धुमाकूळ घातलाय. अकोला आणि वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं विविध मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलंय. यात हजारो हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तिकडे मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम असून हवामान खात्यानं मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपलं असून मनुष्यहानीसह पशुधन देखील झालंय आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं चिंतेचं वातावरण आहे. तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरलेले आहेत. बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बिंदुसरा धरणातून ओसंडून वाहणारं पाणी आणि हिरवळीनं दाटलेला बालाघाट डोंगराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय. तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडसह परिसरातील तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे. ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय. तर कन्नड तालुक्यामध्ये एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. पूर्णा आणि केळणा तसंच अंजना नदीला पूर आलेला आहे. ही काही दृश्य समोर आलेली आहेत. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सिल्लोड शहरासह तालुक्यात काल दुपारपासूनच तसंच काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. तालुक्यातील पूर्णा, केळणा, बहला आणि चरणा तसंच अंजना आणि इतर नद्या या मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. परिणामी चारनेरवाडीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. तसंच अभई गावातील काही भागात पाणी शिरलंय. आमठाणा गावातील बाजारपट्टा भागातील बहला नदीला पूर आल्यानं गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे. तर बोरगाव, सारवणी परिसरात पूर्णा नदीला पूर आल्यानं पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यानं परिसरातील गावांशी संपर्क तुटलेला आहे. तिकडे साताऱ्याच्या कराडमधील शेतकऱ्यानं हंबरडा फोडला असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री साहेब, आमच्या 5वीलाच दुष्काळ पुजलेला, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही आणि आता पावसाळ्यात शेतात फक्त पाणीच पाणी असं म्हणत शेतकऱ्यांना मदतीची मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे. मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ. उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ. काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब? आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ. मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब काय करावं मुख्यमंत्री साहेब? आम्ही उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही, पावसाळ्यात वावरातनं पाणी संपत नाही. आमचं हे सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं. काय करायचं? काय करू मुख्यमंत्री साहेब? काय करू? जगावं का मरावं? मुख्यमंत्री साहेब आमच्या 5वीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा ओला दुष्काळ. उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्यायला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा ओला दुष्काळ. काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब?